यावल येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभागृहात प्रहार जनशक्ती पक्षाची बैठक आयोजित करण्यात आली होती। या बैठकीमध्ये यावल तालुक्यातील तब्बल 5 गावातील माजी सरपंच सह 150हून अधिक कार्यकर्त्यांनी प्रहार जनशक्ती पक्षात प्रवेश केला आहे। भाजप आणि काँग्रेस पक्षातील हे पदाधिकारी कार्यकर्ते होते, त्यांनी आता प्रहार जनशक्ती पक्षात प्रवेश केला आहे। यावल येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभागृहात प्रहार जनशक्ती पक्षाची बैठक व पदाधिकारी कार्यकर्त्यांचा पक्ष प्रवेश कार्यक्रम संपन्न झाला। या मंचावर पक्षाचे उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष अनिल चौधरी सह तालुका अध्यक्ष नंदकिशोर सोनवणे, जळगाव जिल्हा उपाध्यक्ष हाजी हकीम खाटिक, अल्पसंख्याक तालुका अध्यक्ष हाजी हकीम शेख, माजी नगराध्यक्ष तुकाराम बारी, अल्पसंख्याक विधानसभा क्षेत्र प्रमुख आलिम शेख, दिलीप वाणी, युवक तालुकाध्यक्ष राकेश भंगाळे, सागर चौधरीसह आदींची उपस्थिती होती। या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रहार जनशक्ती पक्षाचे उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष अनिल भाऊ चौधरी हे होते। यावेळी उपस्थित मान्यवरांनी पक्ष प्रवेश केला। पक्षात प्रवेश करणाऱ्या सर्व पदाधिकारी कार्यकर्त्यांचा प्रहार जनशक्ती पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी स्वागत आणि सत्कार केला आणि त्यांना मार्गदर्शन केले। अनिल भाऊ चौधरी यांच्या अथक प्रयत्नाने व त्यांच्या नेतृत्वात प्रवेश करणाऱ्यांमध्ये पाडळसे, पिंपरुड, पिंपरी, न्हावी, रजोदे, सांगवी खुर्द या गावातील जवळपास 5 माजी सरपंचसह 152 कार्यकर्त्यांचा समावेश आहे। प्रहार जनशक्ती पक्षाचे संस्थापक अध्यक्ष माजी मंत्री बच्चूभाऊ कडू यांच्या नेतृत्वावर तसेच उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष अनिल भाऊ चौधरी यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून यावल तालुक्यातील अनेक पदाधिकारी कार्यकर्त्यांनी प्रहार जनशक्ती पक्षात प्रवेश केला आहे। या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सचिन झालटे यांनी केले। यावेळी परसाडे माजी सरपंच बबिता तळवी, शेतकरी आघाडी तालुका अध्यक्ष गोकुळ कोळी, भरत लिधुरे, आदिवासी कोळी महासंघ युवा जिल्हाध्यक्ष नामदेव कोळी, सागर चौधरी, चंदन सोनवणे आदींची उपस्थिती होती। या कार्यक्रमात भाजपा व काँग्रेसच्या नेतृत्वावर मोठ्या प्रमाणावर पदाधिकारी सह कार्यकर्त्यांमध्ये नाराजी आहे। पक्षात न्याय मिळत नसल्याने काही माजी सरपंच देखील प्रहार जनशक्ती पक्षासोबत जोडले गेले आहेत, असे मार्गदर्शन करताना उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष अनिल भाऊ चौधरी यांनी सांगितले। यावल शहरात फैजपूर रोडावर हॉटेल भाग्यश्रीच्या समोर महाराष्ट्र शासन मान्यताप्राप्त दिशा कौशल्य विकास संस्थेच्या माध्यमातून टायपिंग सेंटर सुरू झाले आहे व त्यासाठी प्रवेश देखील सुरू करण्यात आले आहे। यासाठी शैक्षणिक पात्रता 8वीच्या पुढील असून या ठिकाणी मराठी कॉम्प्युटर टायपिंग आणि इंग्रजी कॉम्प्युटर टायपिंगचा कोर्स दिला जाणार आहे व त्यासाठी बस पासची सुविधा देखील उपलब्ध होणार आहे। तेव्हा प्रवेशाकरिता संपर्क साधा। फैजपूर रोड हॉटेल भाग्यश्रीच्या समोर दिशा कौशल्य विकास संस्था यावल।